तर आज मी घेऊन आले आहे अगदी झणझणीत खमंग आणि घरगुती चवीचा तोंडली भात। अशा प्रकारे साध्या तोंडलीला दिला आहे मसाल्याचा भन्नाट ट्विस्ट। मऊ भात, परफेक्ट मसाले आणि तोंडलीची खमंग चव यामुळे हा भात एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल। डब्यासाठी, झटपट जेवणासाठी किंवा खास रविवारच्या मेनूसाठी ही रेसिपी परफेक्ट, अगदी परफेक्टच। तर मी इथे मस्त असा आज करून दाखवणार आहे तोंडली भात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर तोंडली भातासाठी आपण अशी मस्त तोंडली घेतलेली आहे। मी इथे 125 ग्रॅम घेतलेली आहे। पावशेर तोंडली घेतले होते मी, पण काही काही लाल निघले, आता उन्हामुळे पिकल्या जातात, त्याच्यामुळे ही 125 ग्रॅम तोंडली भरलेली आहे। मस्त मी धुवून ही चिरून घेतलेली आहे अशा प्रकारे। इथे मी तांदूळ घेतलेले आहेत। मी इथे बासमती, मोगराची बासमती कणी वापरलेली आहे 2 वाट्या। जी आपली आमटीची वाटी असते त्या वाटीने 2 वाट्या मी स्वच्छ धुवून ठेवलेला आहे। आता आपण मस्तपैकी तोंडली भात करणार आहोत। तर इथे मी पॅन ठेवलेला आहे, भांड गॅसवर ठेवलेलं आहे। आता आपण सर्वप्रथम तेल घालूया। इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तर इथे मी काही गरम मसाले घेतलेले आहेत, खडे मसाले। तमालपत्र घेतले तसे छोटे छोटे 3, 1 चक्री फूल घेतलेला आहे, 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 1 मोठी मसाला वेलची, 2 हिरवी वेलची। इथे मी 10-12 मिरी घेतलेले आहेत, 5 लवंगा घेतलेले आहेत। हे मसाले आपण आता फोडणीमध्ये घालूया। सुंदर सुगंध येतो ह्याचा भाताला आपल्या। इथे मी 3 मिरच्या उभ्या चिरून ठेवल्या होत्या, थोडी कढीपत्त्याची पाने, इथे मोहरी घेतलेली आहे मी अर्धा चमचा, जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा। मस्त परतून घेऊया आपण हे सुद्धा। हिंग घालूया, हळद घालूया पाव चमचा। आता ही तोंडली आपण कट करून ठेवली होती ती घालूया। या मसाल्यांमध्ये छान परतून घेऊया आपण। तिचा कलर बदलेपर्यंत आपण असे छान परतून घेणार आहोत। करून घेऊया मस्त। तर इथे मी मीठ घेतलेलं आहे थोडं, आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत, म्हणजे आपली तोंडली छान मऊ होतील। आणि आता झाकण ठेवून 2 मिनिटं आपण ही तोंडली होऊन देऊया। आता 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघू शकता मस्त झालेली आहे तोंडली आपली। आपण मस्त कोथिंबीर घालूया, म्हणजे फ्लेवर छान येतो कोथिंबीरीचा। आता आपण हे तांदूळ धुवून ठेवले होते ते घालूया 2 वाट्या। छान परतून घेऊया। आता आपल्याला धना पावडर घालायची आहे 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर घालूया 1 चमचा, आणि गोडा मसाला घालूया आपण 1 चमचा।
थोडं खोबरं घालूया, कोथिंबीर घालूया थोडी आणि छान परतून घेऊया. अगदी सुंदर भात होतो असा तोंडली भात. अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त जेवण जात नाही, पाणी पिऊनच पोट भरतं. हलका फुलका आहार खाण्याची इच्छा होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर असा संध्याकाळी रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये अगदी हलका असा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असा मस्त टेस्टी असा हलका फुलका पण पोटभरीचा असा आपण तोंडली भात करू शकतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वृद्धांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. त्याच्याबरोबर छान उडदाचा पापड, लोणचं, लिंबाची फोड, अगदी सुंदर अप्रतिम. आता ह्यामध्ये आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं आपण इथे. तर 2 वाट्या आपले तांदूळ होते, तर इथे आपण 4 वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते घालूया. आणि आपण हा भात कुकरमध्ये नाही करत आहोत, असाच आपण करतोय. कुकरमध्ये करायचं असेल तर 2 शिट्ट्या भरपूर होतात आणि असं आपण 10 मिनिटात तयार होतो आपला भात भांड्यामध्ये. तर असं आपण करून घेऊया. आता झाकण ठेवूया आणि मस्त 10 मिनिटं आधेमध्ये फक्त चेक करायचा आणि होऊ देऊया. मग अशी आपण तोंडली शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं, आता इथे आपण फायनली मीठ घालायचं आहे आणि साजूक तूप 2 चमचे घालूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया वरतून. आणि आता झाकण ठेवून मस्त होऊ देऊया. आधेमध्ये चेक करायचा. इथे आपला तोंडली भात होईपर्यंत आपण कोशिंबीर करून घेऊया. इथे मी काकडी अशी चॉपरने अगदी बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता किंवा खिसू पण शकता खिसणीने. मी चॉपरने बारीक करून घेतलेली आहे. आता आपण ह्यामध्ये 2 चमचे दही घालूया. इथे 2 हिरवी मिरची मी चिरून ठेवली होती, ती घालूया. कोथिंबीर घालूया. मीठ घालूया चवीनुसार. साखर घालूया आवडीनुसार. इथे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. छान मोहरी घातलेली आहे, ती छान फुलली की आपण त्यामध्ये जिरं घालूया, हिंग घालूया. आता झाकण काढून बघूया आपण आपला भात कसा झालेला आहे. सुंदर झालेला आहे. तुम्हाला असा मोकळा करून दाखवते, बघू शकता तुम्ही. अगदी सुंदर झालेला आहे. काढून घेऊया. आता आपण छान सर्व करूया तोंडली भात. यावरती मस्त तुपाची धार सोडायची, अगदी सुंदर लागतो.
छान कोथिंबीर घालूया वरतून. खोबरं घालूया. इथे कोशिंबिरीची वाटी, इथे लोणच्याची वाटी, इथे मस्त उडदाचा पापड, लिंबाची फोड, तर आज मी इथे सुंदर असे मस्त भन्नाट झणझणीत खमंग आणि घरगुती चवीचा तोंडली भात करून दाखवलेला आहे. सोबतच मी कोशिंबीरही केलेली आहे. साध्या तोंडलीला दिला आहे मसाल्याचा भन्नाट ट्विस्ट आणि परफेक्ट मसाले, तोंडलीची खमंग चव. यामुळे भात एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल असा परफेक्ट करून दाखवलेला आहे. डब्यासाठी म्हणा किंवा रात्रीच्या जेवणासाठी या रेसिपीत मी सांगितलेल्या आहेत काही खास टिप्स. ह्या भाताला आपण बरोबर 2 वाट्या तांदूळ घेतला तर त्याच्या दुप्पटच पाणी ठेवायचं आहे आणि गरम पाणीच वापरायचं आहे. त्यामुळे असा सुटसुटीत मोकळा भात होतो. आणि मसाले सुद्धा मी अगदी छान दाखवलेले आहे, त्यामुळे चवही अगदी मस्त येते. सुगंधी आणि चविष्ट घरच्या साध्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी नक्कीच तुम्ही करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या संगीता किचन वाईफ्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या, स्वादिष्ट आणि मस्त अशा पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. थँक्यू.